गुड मॉर्निंग स्टुडंट. हॅलो एव्हरीवन. कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपल्याला व्हिडिओ लेक्चर हे स्टार्ट करावे लागलेले आहेत. सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ लेक्चरचा हा पूर्णपणे फायदा घ्यायचा आणि त्यामार्फत व्यवस्थित जे काही आपण लेक्चर घेत आहोत ते अंडरस्टँड करून घ्यायचे. आपलं जे काही चॅप्टर सुरू आहे ते आहे 21 बिझी ॲट वर्क अवर इंटरनल ऑर्गन्स. त्यामधील आपला जो काही टॉपिक सुरू आहे डू यू नो, बघा पेज नंबर जे काही आहे आपलं 111 हे आपण स्टार्ट केलेलं आहे. त्याच्यातील जो काही टॉपिक आहे डू यू नो इफ वी वॉन्ट अ हेल्दी टीथ वी नीड टू लुक आफ्टर देम. Every tooth has a covering of enamel which protects the delicate inner part of the tooth. Enamel is the hardest substance in our body, but if we do not keep our teeth clean, even this enamel corrodes and teeth decay. बघा आता ज्यावेळेस आपण हेल्दी टीथ म्हणजे काय, आरोग्य म्हणजे काय, आपलं जे काही आरोग्य आपण म्हणतो ना की नाही हा निरोगी आहे, म्हणजे तो त्याचं जे काही आरोग्य आहे ते व्यवस्थित आहे, तो सुदृढ आहे. तर ज्यावेळेस आपण आपल्या दातांचा विचार करतो तर त्यावेळेस ते सुद्धा निरोगी असले पाहिजे. काहीतरी आपल्याला दातांमध्ये कुठेतरी ठणक ही बसत असते आणि ती ठणक बसल्यानंतर आपल्याला गोड किंवा कुठलेही जे काही हार्ड ज्या काही गोष्टी आहेत, सबस्टन्स आहेत, जे पदार्थ आहेत ते खाता जमत नाही. मग त्यासाठी आपण आपल्या दातांची निगा राखणं ही खूप गरजेचं आहे. म्हणजे काय, इफ वी वॉन्ट अ हेल्दी टीथ, जर समजा तुम्हाला निरोगी असे दात हवे असतील तर आपल्याला काय करायला लागेल, त्यांची काळजीही घ्यावी लागेल. बघा, वी नीड टू लुक आफ्टर देम, आपल्याला त्यांची काळजीही घ्यावी लागणार आहे. एव्हरी टूथ म्हणजे प्रत्येक जो काही दात आहे त्या दाताला जे काही कव्हरिंग केलेलं आहे, त्याला वेस्टर्न केलेलं आहे, ते इनॅमल नावाचा जो काही सबस्टन्स आहे त्याच्याने त्याला कव्हरिंग हे केलेलं असतं. आणि ते कसं असतं, अगदी डेलिकेट. बघा हा शब्द आलेला डेलिकेट म्हणजे काय, नाजूक. जे इनर पार्ट्स ऑफ द टूथ म्हणजे प्रत्येक दातावरील जे काही इनॅमल नावाचा जो काही पदार्थ आहे त्याच्यावर तो कव्हरिंग केलेला असतो, तर ते अतिशय नाजूक असतं. इनॅमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन आवर बॉडी. बघा आता इनॅमल, आता असं नाही की आपण फक्त दातांचाच विचार करू शकतो आहे, तर आपल्या जे काही शरीरामध्ये जे बोन्स आहेत, जे हाडं आहेत, त्या हाडांवर देखील इनॅमल हा जो काही पदार्थ आहे, तो सबस्टन्स आहे, त्याचं कव्हरिंग हे असतं. म्हणजे जिथे जिथे हाडं असतील तिथे तिथे त्याच्यावर काय असणार आहे, इनॅमल हे असणार आहे. बघा, इनॅमल इज द हार्डेस्ट सबस्टन्स इन आवर बॉडी म्हणजे आपल्या शरीरामधला तो अतिशय कठीण असा जो काही पदार्थ हा आहे. बट इफ वी डू नॉट कीप अवर टीथ क्लीन, जर समजा आपण आपले जे काही दात आहे ते स्वच्छ केले नाही तर इवन दिस इनॅमल इज अ कोरॅड्स अँड टीथ इज अ डिके. म्हणजे काय होऊ शकतं आहे की जर आपण आपले दात हे स्वच्छ ठेवले नाही तर ते काय होऊ शकतात, खराब होऊ शकतात. कोरॅड्स म्हणजे काय, खराब होणे, आणि डिके म्हणजे काय, त्यांची झीज होऊ शकते. म्हणजे ते आपण म्हणतो ना झीज होणे म्हणजे काय, बारीक होणे. अगदी जे काही आपले जे दात आहेत, जे आपण स्ट्रॉंग टीथ म्हणतो, तर त्या पद्धतीचे ते राहणार नाहीत. The while having our meals, we enjoy many different tastes and flavors. We sense them using our tongue and nose. But sometimes we find that a food item tastes or smells bad. It may be because the food is spoiled. One should pay attention to such changes in a food. In case the food has really gone bad, one can avoid eating it. बघा आता ज्यावेळेस आपल्याला आपण जेवण करतो, मील म्हणजे काय, जेवण करणे. मग आता या ठिकाणी जेवण झाल्यानंतर आपण कुठल्याही प्रकारचं जेवण करतो, म्हणजे काय, काही पदार्थ खातो, म्हणजे गोड खातो, चॉकलेट्स खातो, वेगळ्या प्रकारचे वेगवेगळ्या मिठाईस खातो. मग आता यामुळे काय होतं, आपले जे काही दात आहे त्या दातांमध्ये त्याचे जे काही अन्नाचे कण आहेत तिथे ते जाऊन बसतात. मग त्यामुळे काय होऊ शकतं, आपले जे काही हिरड्या आहेत त्या कमकुवत होऊ शकतात. म्हणून आपल्याला जे काही डॉक्टर्स आहेत किंवा टेलिव्हिजनच्या वेगवेगळ्या ॲड येत असतात, ते तिथे सांगत असतात की जेवण झाल्यानंतर तर रात्रीच्या वेळेस
बरेच जण हे ब्रश हे करत नाही, परंतु तो ब्रश हा रोज नियमित हा केला पाहिजे. कारण काय असतं, रात्रीच्या वेळेस आपले जे काही जम्स असतात दातांमध्ये जे अडकलेले असतात ते अन्नाचे कण ते काय करतात, तिथे बॅक्टेरियाज हे निर्माण होत असतं आणि त्यामुळे आपल्या जे काही दातांवरचं जे इनॅमल्स आहे ते खराब होण्याची खूप जास्त चान्सेस असतात. आणि म्हणून रोज नियमित रात्री ब्रश हा केलाच पाहिजे. आपण रोज सकाळी तर ब्रश करतोच, परंतु रात्रीसुद्धा ब्रश हा केला पाहिजे. आता आजपासून सगळ्यांनी ठरवायचं आहे की आपण रात्री देखील ब्रश हा केला पाहिजे. बट समटाईम्स वी फाइंड दॅट की फूड आयटम टेस्टेस ऑर स्मेल्स बॅड. आता काही वेळेस काय असतं की तुम्हाला मी आधीच्याही चॅप्टरमध्ये शिकवलेलं आहे की जे काही बॅड स्मेल असलेलं म्हणजे काय की बॅड स्मेल केव्हा येऊ शकते की जे काही अन्न आहे ते नासून गेलेलं असेल किंवा जे खराब झालं असेल, 2-3 दिवसाचं शिळं असेल तर त्या अन्नाचा वास हा येत असतो, बॅड स्मेल हे येत असते आणि ते टेस्टला देखील चांगलं नसतं. इट मे बी बिकॉज कशामुळे होऊ शकतं, ते अन्न स्पॉइल्ड म्हणजे काय, खराब होणे, नासून जाणे. तर वी शूड पे अटेन्शन टू सच चेंजेस इन अ फूड. मग हे कशामुळे घडतं की ते जे काही अन्न आहे ते अन्न एक प्रकार त्याच्यामध्ये हा बदल हा घडतो. कशामुळे घडतो, म्हणून बऱ्याचदा सांगितलं जातं की अन्न जे काही आहे ते ताजं खाल्लं पाहिजे, शिळं अन्न हे खाल्लं गेलं नाही पाहिजे. मग आता बघा, इन केस द फूड हॅज अ रिअली गॉन अ बॅड अँड वन कॅन अव्हॉइड इटिंग इट. आणि म्हणून ते जे काही अन्न आहे ताजंच अन्न खाल्लं पाहिजे, शिळं अन्न हे नेहमी टाळलं पाहिजे, अव्हॉइड केलं पाहिजे. अव्हॉइड म्हणजे काय, टाळलं पाहिजे ते कारण त्याच्यामुळे आपले जे काही दात आहे ते तर खराब होतीलच, परंतु आपले जे स्टमक आहे, स्टमकमधलं जे डायजेशन आहे ते देखील खराब होतं. बघा आता, कॅन यू टेल, तुम्ही काही सांगू शकताय का की नेम द ऑर्गन्स दॅट ब्रिंग अबाउट अ रेस्पायरेशन. म्हणजे आत्ताच आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की रेस्पायरेशन म्हणजे काय, श्वसनक्रियेमधले जे काही ऑर्गन्स आहेत तर ते म्हणजे नावं तुम्ही सांगू शकता का. तर हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आपण बघितलेलं आहे की नोज म्हणजे नाकावाटे आपण हवा ही घेतो, म्हणजे काय, ऑक्सिजन हा घेतो आणि कार्बन डायऑक्साईड काय करतो, बाहेर सोडत असतो. मग त्यावेळेस आपल्याला जे काही इसोफेगस, जे काही ओसोफेगस आहे, नंतर रेस्पिरेटरी कॅनल आहे, नंतर विंड पाईप आहे, हे काय झाले, त्यांचे हे ऑर्गन्स झाले रेस्पिरेटरीचे. सिस्टीम्स इन अ बॉडी. बघा आता आपल्याला बघायचं की सिस्टीम्स इन अ बॉडी, बॉडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिस्टीम्स आहेत, संस्था आहेत. Systems in the body, you have seen how several organs work together to bring about respiration. If even one of these organs does not function properly, the process of respiration will not be completed. A group of organs which work together to carry out a function of the body is called as a system. Thus the nose, trachea, lungs and the diaphragm together make up the respiratory system. बघा आता आपण जर विचार केला तर यू हॅव सीन हाऊ सेव्हरल ऑर्गन्स, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑर्गन्स आहेत, आपलं चॅप्टरचं नावच चालू आहे इंटरनल ऑर्गन्स. तर इथे आपल्याला कसे करतात, ते एकजुटीने काम करतात. बघा आपणही बघितलेलं आहे की जर आपण कुठेतरी ग्रुपमध्ये जर वर्किंग केलं तर त्याचं सक्सेस हे आपल्याला मिळत असतं, म्हणजे यश हे मिळत असतं. मग त्याच पद्धतीने देखील इथं हे जे काय आपली बॉडी आहे त्या बॉडीमध्ये वेगवेगळे ऑर्गन्स आहेत, वेगवेगळे अवयव आहेत की जे काय करतात, ग्रुप मिळून कार्य हे करत असतात. आणि त्यावेळेस आपली जे काही एक जी काही बंच ऑफ सिस्टीम ही तिथे एक तयार होत असते. रेस्पिरेशन ही त्याच पद्धतीचे. इफ इवन वन ऑफ दीज ऑर्गन्स, मग त्याच्यापैकीच एक ऑर्गन जो काही आहे तो म्हणजे रेस्पिरेशन म्हणजे श्वसन प्रक्रिया की जी पूर्णपणे कंप्लीट ही होत असते, पूर्णत्वास येत असते. अ ग्रुप ऑफ ऑर्गन्स विच वर्क टुगेदर टू कॅरी आउट अ फंक्शन ऑफ द बॉडी कॉल्ड ॲज द सिस्टम. म्हणजे काय, त्याला काय म्हटलं जात असतं, सिस्टम म्हणजे एक संस्था ही एक तयार होत असते. म्हणजे जसे आता आपण पुढे बघणार आहोत, मज्जा संस्था आहे, श्वसन संस्था आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था आहेत. मग आता श्वसन संस्थेमध्ये म्हणजेच काय, रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये नोज आलं म्हणजे काय, नाक आलं, ट्रॅकिया आला, लंग्स म्हणजे फुफ्फुस आले, डायफ्रॅगम आली म्हणजे काय,
श्वसन नलिका आली, टुगेदर मेकअप द रेस्पिरेटरी सिस्टीम. म्हणजे हे सर्वांचे मिळून काय तयार होत असते, एक रेस्पिरेटरी सिस्टीम ही एक तयार होत असते. म्हणजे सर्व अवयव मिळून, म्हणजे नोज, नाक, ट्रॅकिया, लंग्स, नंतर डायफ्रॅगम, टुगेदर हे सर्वांचे एकत्रितरित्या काय तयार होत असतं, रेस्पिरेटरी सिस्टीम ही आपली तयार होत असते, म्हणजे श्वसन संस्था. नेम द ऑर्गन्स ऑफ द डायजेस्टिव्ह सिस्टीम. म्हणजे आपल्याला आता इथे काही डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या ऑर्गन्सची नावं सांगायची. बघा आपण मागच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये बघितलेलं आहे की डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे त्याच्याशी रिलेटेड आपण ऑर्गन्स बघितले होते. पॅनक्रियाज आहेत, तुम्ही बघायचं आणि ते आठवायचं आणि पुस्तकात बघायचं आणि ते लिहून काढायचे. हे जे काही मध्ये मध्ये जे काही प्रश्न आहेत त्याचे आन्सर देखील तुम्हाला होमवर्कला मी दिलेले आहेत. म्हणजे जे जे आहे यूज युअर ब्रेन पॉवर, कॅन यू टेल, हे सर्व तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत होमवर्कसाठी. एनर्जी फॉर द बॉडी. As a result of respiration, oxygen enters the blood in the body and spreads to all parts of the body. Substance formed in the process of digestion also mix with the blood and reach all parts of the body. Of these, some substances act as a fuel for the body. बघा आता ॲज अ रिझल्ट ऑफ रेस्पायरेशन, जर आपण रेस्पायरेशनचा जर विचार केला तर रेस्पायरेशनमध्ये मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं होतं की आपण ऑक्सिजन हा इनटेक करत असतो. इनटेक म्हणजे काय, एंटर, आपण आतमध्ये घेत असतो आणि मग नंतर तो ऑक्सिजन कशामध्ये मिक्स होत असतो, ब्लडमध्ये. म्हणजे बघा, ब्लड इन द बॉडी अँड स्प्रेड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे काय, मग तो जो काही ऑक्सिजन आहे ब्लडमध्ये तो मिक्स झाल्यानंतर तो पूर्णपणे आपल्या शरीरामध्ये काय होत असतो, स्प्रेड म्हणजे पसरत असतो. ओके. तर सबस्टन्स फॉर्म इन द प्रोसेस ऑफ डायजेशन ऑल्सो मिक्स विथ द ब्लड अँड रीच ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. ऑफ दिस सम सबस्टन्सेस ॲक्ट ॲज अ फ्युअल फॉर द बॉडी. आता बघा, काही असे पदार्थ आहेत की जे तिथे तयार होत असतात, फॉर्म होत असतात की कशामध्ये, की जे डायजेशन आपण आपल्या स्टमकमध्ये होतं, पचनसंस्थेमध्ये, तर त्यामधले जे काही पदार्थ आहेत ते कशामध्ये मिक्स होत असतात, ब्लडमध्ये. आणि ते कुठे पोचत असतात, ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे जे काही आपले वेगवेगळे अवयव आहे त्यांच्यामार्फत ते त्यांच्या जवळ ते पोहोचत असतात. ऑफ दिस सम सबस्टन्सेस म्हणजेच काय, एक प्रकारे ते काय आहे, एक फ्युएल आहे. फ्युएल म्हणजे काय, की रक्त हे जे काही आहे, जर ज्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता असेल ते शरीर पूर्णपणे काम करू शकत नाही. म्हणून आपण जे काही डॉक्टर्स म्हणत असतात की ज्याच्याने आपल्याला ब्लड हे वाढेल असे पदार्थ हे खायला देत असतात, तर त्याच्यामागचं कारण हेच आहे की ज्या शरीराची रक्त करण्याची क्षमता ही जास्त असेल किंवा ज्याच्या शरीरामध्ये रक्त हे जास्त असेल तर तो जास्तीत जास्त वर्किंग हा करू शकतो. म्हणजे याचं मागचं कारणच आहे ते. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला देते, जर एखाद्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलेलं असेल तर ती गाडी पळू शकते. म्हणजे फ्युएल म्हणजे इंधन, बरोबर आहे. मग त्याच पद्धतीने आपल्या शरीरामधलं जे काही इंधन आहे ते काय आहे, ब्लड आहे. म्हणजे ब्लड हे काय, अतिशय महत्त्वाचा एक घटक आहे आपल्या शरीरामधला. When the oxygen in the blood reaches the different parts of the body, it helps the slow burning of these substances, giving energy to the body, and the body uses this energy to carry out all its tasks. आता ज्या वेळेस ऑक्सिजन हा पोचत असतो ब्लडमध्ये, बघा आता ब्लडमध्ये तो मिक्स होत असतो, याच्या आधी बघितलं, आणि तो डिफरंट पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे आपल्या शरीरामधल्या वेगवेगळ्या जे काही बॉडीचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो जात असतो. तर याच्यामध्ये जो काही मदत करणारा जो काही पदार्थ आहे, इट हेल्प्स द स्लो इज अ बर्निंग ऑफ दिस सबस्टन्सेस गिविंग एनर्जी ऑफ द बॉडी. म्हणजे काय, तिथे ते एक प्रकारे कुठेतरी त्याच्यामध्ये बर्निंग होत असतं, म्हणजे ते जळत असतं. म्हणजे कशा, ज्या पद्धतीने आपण एखाद्या व्हेकलमध्ये पेट्रोल टाकत असतो आणि तिथं बर्निंग हे होत असतं, जळत असतं, आणि मग नंतर ती गाडी पळत असते, त्याच पद्धतीने आपल्या इथे पण जसं आपण वर्किंग करू तशा पद्धतीने ब्लड हे काय होत असतं, तिथे कन्झ्युम होत असतं, म्हणजे ते घेतलं जात असतं एक प्रकारे. द बॉडी यूज म्हणजे त्या बॉडीचा जो काही वापर आहे तो तिथे एक प्रकारे दिस एनर्जी टू कॅरी आउट ऑल इट्स टास्क. म्हणजे टास्क म्हणजे काय, वेगवेगळे जे काही कामं आहेत ते करण्यासाठी हे होत असतो.
बघा आता सर्क्युलेशन ऑफ ब्लड, सर्क्युलेशन म्हणजे काय, कशा पद्धतीने रक्ताची जे काही एक प्रकारे सर्क्युलेशन म्हणजे काय की ते पूर्ण आपल्या शरीरामध्ये कशा पद्धतीने फिरतं तर ते आपल्याला बघायचं आहे. द ब्लड कॅरीज द ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम द एअर अँड द एनर्जी गिविंग सबस्टन्सेस इन अवर फूड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी, बट व्हॉट कीप्स द ब्लड इज अ फ्लोईंग. बघा आता ब्लड हे काय होत असतं, कॅरीज होत असतं म्हणजे एक प्रकारे ते वहन क्षमता त्याची असते कशामार्फत, ऑक्सिजन हा त्याच्यामधला अतिशय महत्त्वाचा असा घटक आहे की जो ऑब्टेन फ्रॉम द एअर. म्हणजे आता बघा ऑक्सिजन कशामार्फत मिळतो, आपण हवा जर असेल तर हवेमधून आपण काय मिळत असतो, ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकत असतो. हे कोणाच्या बाबतीत आहे, ह्युमन बिईंगच्या बाबतीत. परंतु जर आपण विचार केला प्लांट्स ट्रीच्या बाबतीत जर विचार केला तर प्लांट्स ट्री काय करत असतात तर ते एक प्रकारे कार्बन डायऑक्साईड हा आपल्या लीफद्वारे घेत असतात आणि ऑक्सिजन मात्र काय करत असतात, बाहेर हा सोडत असतात. बघा द ब्लड कॅरीज द ऑक्सिजन ऑब्टेन फ्रॉम द एअर अँड द एनर्जी गिविंग म्हणजे काय, त्याच्यामुळे काय मिळत असते, म्हणून जास्तीत जास्त आपण म्हणतो ना श्वासोश्वास घेणे हे फार महत्त्वाची अशी क्रिया आहे. सबस्टन्स इन अवर फूड आणि ते जे काही फूड आपण घेतो, अन्न जे खातो, टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी म्हणजे ते आपल्या जे काही अवयवांपर्यंत हे पोचत असतं. व्हॉट कीप्स द ब्लड फ्लोईंग म्हणजे आता मग त्यामध्ये जे काही ब्लड आहे, रक्त आहे, ते कशा पद्धतीने फ्लोईंग म्हणजे काय, वहन क्षमता म्हणजे त्याचे जे काही जाण्याचा जो काही मार्ग आहे तो कशा पद्धतीने जाऊ शकतो. यू नो दॅट द heart is a contracts and relax for this very purpose. A network that consists of tubes or vessels that carry blood away from the heart and those that bring blood back to the heart is spread throughout the body. आता बघा तुम्हाला माहिती का, यू नो दॅट इन द हार्ट आपलं जे काही हृदय आहे ते कंटिन्युअसली बघा, कॉन्ट्रॅक्ट्स म्हणजे काय, आकुंचन आणि रिलॅक्स म्हणजे प्रसरण पावणे. हे अतिशय महत्त्वाचे. बघा असं एक प्रकारे बघा कॉन्ट्रॅक्ट होतं प्रसरण पावतं, कॉन्ट्रॅक्ट होतं प्रसरण पावतं, अशा पद्धतीने ती क्रिया ही चालू असते. बघा कॉन्ट्रॅक्ट्स आणि रिलॅक्सेस फॉर दिस व्हेरी जे काही पर्पज आहे, अ नेटवर्क दॅट कन्सिस्ट ऑफ ट्यूब्स ऑफ वेसल्स अँड दॅट कॅरी इज अ ब्लड अवे फ्रॉम द हार्ट अँड दोज दॅट ब्रिंग ब्लड बॅक टू द हार्ट इज स्प्रेड थ्रू आउट द बॉडी. म्हणजे हृदयामधल्या ज्या काही धमन्या आहेत, वेसल्स म्हणजे काय धमन्या, तर त्यांच्यामध्ये एक प्रकार ट्यूब, जसं आपण म्हणतो ना की ट्यूबवेल असेल म्हणजे एक प्रकारे ज्या काही आपण पाण्याच्या टाक्या असतात त्यांच्यामार्फत कशा नळ्या ह्या पोचवलेल्या असतात, त्याच पद्धतीने हृदय जे काही आहे, जे काही हार्ट आहे, त्या हार्टच्यापर्यंत किंवा हार्टपासून वेगवेगळ्या शरीराचे जे काही अवयव आहेत, ऑर्गन्स आहेत, त्यांच्यापर्यंत वेगवेगळ्या ज्या काही व्हेसल्स आहेत त्या धमन्या ह्या पोचवलेल्या असतात. अवे फ्रॉम द हार्ट अँड दोज दॅट ब्रिंग अ ब्लड बॅक आणि मग तिथून तिथपर्यंत जे काही ब्लड आहे ते परत प्युरिफिकेशनसाठी तिथं हे येत असतं आणि परत मग ते पुढे जाऊन वेगवेगळ्या पार्ट्सकडे, ऑर्गन्सचे जे आपले बॉडी पार्ट्स आहेत त्याच्याकडे ते जात असतं. बघा हार्ट इज अ स्प्रेड थ्रू आउट द बॉडी म्हणजे ते कोणाकडे जात असतं, जे काही वेगवेगळे शरीरातले अवयव आहेत त्यांच्याकडे जात असतं. द प्रोसेस ऑफ कीपिंग द ब्लड फ्लोईंग थ्रू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी इज कॉल्ड द ब्लड सर्क्युलेशन. म्हणजे काय, ही जी प्रोसेस आहे, ही जी पद्धत आहे, तर ही ब्लड रक्त वहन करण्याची जी काही प्रोसेस आहे, पद्धत आहे, सर्व बॉडीच्या पार्ट्सकडे जाण्याची, तर त्यालाच त्यांनी काय म्हटलेलं आहे, ब्लड सर्क्युलेशन म्हटलेलं आहे. अपार्ट फ्रॉम द ऑक्सिजन ब्लड कॅरीज इज इमेरोबल म्हणजेच काय, असंख्य. बघा या शब्दाचा अर्थ मी तुम्हाला लिहून दिलेला आहे. अदर सबस्टन्सेस फ्रॉम वन पार्ट ऑफ द body to another all the times. That too is made possible by circulation of blood and the heart and the network of the blood vessel together from the circulatory system. As long as we are alive, the process of blood circulation goes on continuously day and night. बघा आता ही जी काही क्रिया आहे ती असं कधी झालं का की हृदय बंद पडलं. हृदय जर बंद पडलं म्हणजे हार्ट जर फेल झालं तर आपण काय म्हणतो की त्या माणसाची किंवा त्या एक प्रकारे त्या मनुष्याची काय होऊ शकते, डेथ होऊ शकते, तो मरू शकतो. म्हणून
अविरत चालणारी ही जी काही क्रिया आहे की हार्ट पंपिंग म्हणतो ना, की ब्लडचं सर्क्युलेशन होणं म्हणजे ब्लड प्युरिफाय होणं आणि परत ते हृदयाकडे येणं, हृदयाकडून मग परत ते प्युरिफिकेशन झाल्यानंतर परत वेगवेगळ्या बॉडीच्या पार्ट्सकडे, म्हणजे हे जे काही नेटवर्क आहे ब्लडचं, नेटवर्क ऑफ ब्लड म्हणजे काय, रक्ताचं जे काही जाळं आहे एक प्रकारे हार्टचं, हृदयापासून वेगवेगळ्या याच्याकडे जाणं, वेगवेगळ्या बॉडी पार्ट्सकडे जाणं, तर इज अ व्हेसल्स टुगेदर फ्रॉम द सर्क्युलेटरी सिस्टीम. तर यालाच काय म्हटलेलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टम आहे. ॲज अ लॉंग ॲज वी आर अलाइव द प्रोसेस ऑफ ब्लड सर्क्युलेशन गोज ऑन कंटिन्युअसली डे अँड नाईट. म्हणजे ही जी प्रक्रिया आहे ती अविरत चालणारी प्रक्रिया आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला हे जे काही आपला व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमधले कठीण शब्दांचे अर्थ तुम्हाला काढायचे आहेत. ह्या जेवढा टॉपिक आहे त्याच्यानंतर याच्यामधले जे बघा कॅन यू टेल आहे, त्याच्यानंतर हा जो एक प्रश्न आहे यूज युअर ब्रेन पॉवर, हे तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. हा तुमचा काय असणार आहे, होमवर्क असणार आहे.